शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. म्हणूनी शांती धरा, उतराल पैल तिरा. खवळली या काम क्रोधी, अंगी भरती अधिव्याधी. तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप. शांती परते नाही सुख, शांतीसारखं सुख नाही. हे सगळं जे चाललंय, अध्यात्म सुरू आहे, आपलं जे जीवन चालू आहे, कशासाठी? मन शांतीसाठी. आणि जर शांती नसेल तर तुमच्याकडे काहीही असू द्या, कितीही असू द्या, येर अवघेची दुःख, सगळे दुःखच दुःख आहेत तुम्हाला. म्हणजे खरं सुख जे आहे, जीवनाची खरी सार्थता जी आहे, ती कशामध्ये आहे? शांतीमध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की शांती परते नाही सुख, शांतीसारखं कुठलं सुख नाही, बाकी सगळं दुःखच आहे. म्हणून शांती धरा, उतराल पैल तिरा. म्हणून शांतता धरा, शांततेनं वागा, शांतता मनात ठेवा, तरच पैल तिराला उतराल. नदी पार करायची तुम्हाला, ह्या जीवनातली भवसागराची जी नदी आहे, नदी तुम्हाला पार करून पलीकडे जायचं, पाणी वाहत आहे त्याच्यामध्ये. आणि मग पाण्याला जर क्रॉस करून मी जाणार असं तुम्ही कराल, घमेंट कराल, किंवा विनाकारण बिनकामी डेअरिंग कराल, तर तुम्ही पलीकडे जाऊ शकणार नाही. शांतता ठेवा, थोडी वाट बघा. व नदी कायमच वाहत नसते, थोडा उतार तिला येत असतो. आणि जसा उतार आला, पाणी खाली गेलं, आपल्या कंट्रोलमध्ये आलं की आपण ती नदी पार करू शकतो. जशी ही नदी आहे, तशी आपल्या भावभावनांची, काम क्रोध लोभ मोह मत्सर द्वेष यांची ही जी नदी तुमच्या समोर आहे, ती नदी तुम्हाला जर पार करायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? शांती धरली पाहिजे. आणि शांती पाणी, त्याच्यातच सुख आहे. म्हणून महाराज पुढे सांगतात, जर तुम्ही शांतता धरली नाही, जर मी शांती धरली नाही, ट्यू करत राहिलो, चिडत राहिलो, ह्याला ओरड त्याला ओरड, ह्याला चाव त्याला चाव, हे जर तुम्ही करत राहिलो तर काय होईल? खवळली या काम क्रोधी, तुमचं काम आणि क्रोध खवळून बाहेर येईल. आणि हे काम क्रोध काय करतं? हे काम क्रोध फक्त दुसऱ्यावर परिणाम करतं असं नाही, तुमच्या स्वतःवर पण परिणाम करतं. अंगी भरती अधिव्याधीने, मग मानसिक आजार आपल्याला होण्याची शक्यता. बघा, सारखं चिटचिट करणाऱ्या माणसाला शुगर होते, बीपी होतो. म्हणून महाराज सांगतात, खवळली या काम क्रोधानं तुम्ही खवळून जाऊ नका. काय होईल? तुम्ही जर विनाकारण खवळला तर त्याच्यातून तुमच्या शरीरामध्ये अधिव्याधी भरेल, तुमच्या शरीरामध्ये ताप भरेल, व्याधी होतील, तुम्हाला रोग होतील, आजार होतील. आणि मग आजारापासून दूर राहायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करा? शांतता राखा, संयम राखा. त्याच्यामध्येच काय आहे? सुख आहे. आणि शांतता धरल्यामुळं काय होतं? शेवटच्या चरणात महाराज सांगतात की तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप. महाराज सांगतात त्रिविध ताप आहेत, 3 प्रकारचे जे ताप आहेत अध्यात्मामध्ये मांडले जातात, हे 3ही प्रकारचे ताप आपोआप निघून जातात. ह्या तापांवरचं औषध एकच आहे. कोणतं आहे? ते म्हणजे शांतता. कोणते आहे ते त्रिविध ताप? पहिला ताप आहे तो म्हणजे अधिदैविक, दुसरा आहे अधिभौतिक, आणि तिसरा आहे आध्यात्मिक. अधिदैविक म्हणजे दैवी ताप जो तुम्हाला आलेला आहे, ज्या तुमच्यावर तुम्हाला नियंत्रण नाही, तो ताप. शांतता राखल्यामुळे, मनशांती ठेवल्यामुळे तो ताप तुमच्या आसपास येणार नाही. अधिभौतिक म्हणजे बाजूच्या लोकांच्या वागण्याचा परिणाम. मी ह्याच्यासोबत चांगलं राहतो तरी मला त्यानं वाकडच बोलला, माझ्याकडे वाईट नजरेनेच बघितलं, माझ्याकडे त्यानं असंच केलं, मित्र ह्याच्यासोबत किती चांगला राहतो, मी काय ह्याला कमी आहे का, ह्याला बघू का, ह्याला मारू का, असं जर करत बसलो तर तुम्ही तुमची शांती काय करणार? ढळून जाणार. आणि मग तो भौतिक ताप तुम्हाला सहन करावा लागेल, त्याचा त्रास तुम्हाला होईल. म्हणजे अधिदैविक ताप, अधिभौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे माझा विचार असा आहे की अशा पद्धतीने ईश्वराची प्राप्ती होते, कुणीतरी वेगळाच विचार मांडतं किंवा आपल्या विचाराची प्रतारणा करतं, मग आपल्याला त्रास होतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे 3 त्रिविध ताप आहेत, हे त्रिविध ताप नष्ट होणार कशामुळं? शांतीमुळे. म्हणून महाराज सांगतात की शांती परते नाही सुख, शांततेसारखं कुठलंही सुख नाही. येरा अवघेचे दुःख, बाकी सगळे काय असणार आहेत? दुःखच असणार आहेत. म्हणून शांतता धरा, उतराल पैल तिरा. आणि कामक्रोध जर खवळून बसाल तर तुम्हाला रोग होतील, अधिव्याधी होतील तुम्हाला. आणि हे जे त्रिविध ताप आहेत, हे त्रिविध तापही तुम्हाला भरतील. आणि या त्रिविध तापापासून वाचायचं असेल तर काय करा? शांतता धरा. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की शांतता किती महत्वाची आहे. अगदी तशाच पद्धतीनं रवींद्रनाथ टागोर त्यांच्या बंगाली कवितेमध्ये आपल्याला शांततेचं महत्त्व समजून सांगतात. ते सुद्धा शांतीला कशा पद्धतीनं महत्त्व देतात आणि कशा पद्धतीनं शांतता त्यांच्या जीवनामध्ये काम करत असते, हे आपण
त्यांच्या ह्या कवितेच्या चर्चेमध्ये पाहूया. मूळ बंगाली कवितेचं तिचं इंग्रजीमध्ये भाषांतर आहे. पाहूया अगोदर ही कविता काय म्हणते. Peace my heart, let the time for the parting be sweet. Let it not be death but completeness. Let love melt into mercy and pain into songs. Let the flight through the sky end in the folding of the wings over the nest. Let the last touch of your hands be gentle like the flower of the night. Stand still, O beautiful end, for a moment, and say your last words in silence. I bow to you and hold up my lamp to light you on your way. शांतता, पीस. इथे रवींद्रनाथ टागोरजी आपल्याला हे जीवन क्षणभंगूर आहे. जो व्यक्ती जन्म घेणार आहे तो मरणार आहे. आलेली व्यक्ती जाणार आहे. प्रिय व्यक्ती जी आज आपल्या सोबत आहेत, आपलं खूप अटॅचमेंट आहे, बॉन्डिंग आहे, आपलं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे, पण कधी ना कधी आपल्याला एकमेकापासून दूर व्हायचं आहे. पण टागोरजी या कवितेतून आपल्याला सांगतात की हा जो दुरावा आहे, ही जी अपाट होण्याची वेळ आहे, ही जी एकमेकापासून दूर जाण्याची वेळ आहे, ही कशी असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, अगदी आपण ती साजरी करता आली पाहिजे. कारण हा जो आहे हा शेवट नाही आहे, ही एक वेगळी नवीन सुरुवात आहे. कसं सांगतात रवींद्रनाथ टागोर, थोडं शब्दानं शब्द, ओळीच्या ओळीनं आपण काय करूया समजून घेऊया. सुरुवातीच्या कडव्यात रवींद्रनाथ टागोरजी लिहितात, पीस माय हार्ट, लेट द टाइम फॉर द पार्टिंग बी स्वीट. पीस, शांत हो माझ्या हृदया, शांत हो. का? लेट द टाइम फॉर द पार्टिंग बी. माझे स्वीट आहे, जे गोड आहे, जे माझे प्रिय आहेत, ते आता माझ्यापासून दूर जात आहेत. पण तरी सुद्धा तू काय कर, मन तुझं शांत ठेव. दूर जात आहे तिथं परमनंटली दूर जात आहेत, म्हणजे त्यांचा मृत्यू होत आहे किंवा त्यांना सोडून ते जात आहे. लेट नॉट बी डेथ बी बट कम्प्लिटनेस. हे डेथ नाही, हा मृत्यू नाही आहे. सोडून जात आहेत म्हणजे त्यांच्या मैत्रीचा कदाचित शेवट असेल, कदाचित पुढे कधी भेट होणार नसेल, त्यांच्यासाठी तो मृत्यूच ना. मग रवींद्रनाथजी लिहितात की लेट नॉट बी डेथ बट कम्प्लीट. हे डेथ नाही, हे कम्प्लीटनेस आहे. आता तुमचं जीवन पूर्ण झालेलं आहे, जीवनाची परिपूर्णता तुम्ही प्राप्त केलेली आहे. या दृष्टीने तुम्ही इकडे पाहिलं पाहिजे, ना की हा मृत्यू आहे. मृत्यू सुद्धा आनंदानं साजरा केला पाहिजे. जो ओशो सांगतात की मृत्यू ही सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे. आपण आयुष्यामध्ये जीवनाने आपण सगळं काही केलेलं आहे, जीवनाचा आनंद घेतला, देवालाही आनंद दिला, ईश्वरालाही आनंद दिला, आणि आनंदानं आता आपण काय करायचं, हे जीवन त्यागायचं. मग आता कसं करायचं? लेट लव मेल्ट इन टू मेमरी. हे जे प्रेम आहे तुमचं एकमेकावर असलेलं, त्याचं रूपांतर आता कशामध्ये करायचं? आठवणीमध्ये करायचं, मेमरीमध्ये करायचं. अँड पेन इन टू सॉंग्स. आणि जे पेन आहे, जे दुःख आहे, त्याचं दुःखाचं करायचं गाणं. प्रेमाचं करायची आठवण, दुःखाचं करायचं गाणं. अशा पद्धतीनं हा मृत्यू आपल्याला साजरा करायचा आहे. लेट द फ्लाईट थ्रू द स्काय अँड इन द फोल्डिंग ऑफ द विंग्स ओव्हर द नेस्ट. आता काय करायचं? फ्लाईट थ्रू द स्काय अँड, आकाशाच्या पलीकडे आता उडत उडत जायचं आहे. आणि हे जे घरट्यामध्ये आपण जे आकडून बसलेलो, आपले हे जे काही पंख घेऊन बसलेलो आहे, ते आता सोडून द्यायचं. आणि आता आपल्याला उडत उडत काय करायचं आहे? विंग्सच्या मोकळे करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. हे घरटं आपल्याला सोडायचं आहे. पक्षी उडून जातो, बाहेर पडतो, त्याला दुःख होतं का? तो नवीन जग एक्सप्लोर करायला निघालेला आहे, नवीन जग त्याला जाणून घ्यायचं. म्हणून हे जे जाणं आहे, घरटा सोडून जाणं जे आहे, ती त्याची डेथ नाही, ती काय आहे? त्याची कम्प्लीटनेस आहे. आपला मित्र, आपले प्रिय जरी आपल्या सोडून जात असेल, ते पण त्याचा शेवट नाही आहे, ते काय आहे? त्याचं जीवनाची पूर्णता आहे. लेट द लास्ट टच ऑफ युअर हँड्स बी जंटल लाईक अ फ्लावर ऑफ द नाईट. तुमचा शेवटचा स्पर्श जो तुम्ही एकमेकाला करणार आहात, गुड बाय करण्यासाठी शेक हँड करणार आहात, तर तो कसा असला पाहिजे? एखाद्या सुंदर रात्रीच्या एखाद्या फुलाच्या स्पर्शाप्रमाणे हळुवार असला पाहिजे. स्टँड टिल ब्युटिफुल अँड फॉर अ मोमेंट. आणि मग काही क्षण तुम्ही थांबा एकमेकासोबत, कारण हा शेवट तुम्हाला कसा करायचा आहे? सुंदर करायचा, छान करायचा आहे, क्षणभर. अँड से युअर लास्ट वर्ड्स इन सायलेन्स. शेवटचे शब्द तुम्हाला अतिशय शांततेनं, अतिशय प्रेमानं, हळुवारपणे तुम्हाला ते बोलायचे आहे. I bow to and
होल्ड अप माय लॅम्प. मी झुकतो आणि माझा दिवा तुमच्या समोर धरतो. टू ग्लाइट ऑन युअर्स वे. आणि तुझ्या मार्गाला मी तुला काय करतो, मार्गस्थ करतो. मी रडून रडून तुला थांबवणार नाही, कारण तुला दुसरं जग एक्सप्लोर करायचं. मृत्यू असेल तर त्याला नवीन विश्व, पुनर्जन्माचा सिद्धांत मांडला जातो, तर नवीन जन्माचा त्याला जीवन एक्सप्लोर करायचं आहे. तर तू जा आणि तू एक्सप्लोर कर. आज आपण जो प्रेमानं राहिलो त्याचं आठवणी माझ्यासोबत आहेत, आणि जे दुःख आपण सहन केलं त्याचं गाणं मी करणार आहे. एक जंटल टच, एक हरवाळ स्पर्श आपण एकमेकाला देऊया. आणि मी माझा दिवा इथे घेऊन थांबणार नाही. तुझ्या रस्त्याला मी काही अंतरापर्यंत माझा दिवा घेऊन तुझ्यासोबत येणार आहे, आणि तुझी काय करणार आहे, मी पाठवणी करणार आहे. अशा पद्धतीनं शेवट सुंदर केला पाहिजे, शेवट गोड केला पाहिजे, असं रवींद्रनाथ टागोरजी सांगतात. आणि आपल्याला समजून सांगतात की बाबा, या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, अतिशय शांत काम राहिलं पाहिजे. कारण आपल्या आरड्या ओरडण्याने किंवा आपल्या चिडचिडीनं परिस्थिती बदलणार नाही. होणारी गोष्ट होणार आहे, ती साजरी केली पाहिजे. आणि याच्यातच काय होणार आहे, जसं जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, शांती परते सुख नाही, म्हणून जर शांती ठेवलीस तर तुला सुख मिळेल. ये रे अवघ्याचे दुःख, नाहीतर मला सोडून गेला, आता मी कसं करू, हे दुःखच आहे. म्हणून शांती धरा. पहिलं तीराला जाल तुम्ही. ह्या लोभ माया, ह्या ज्या काही वेगवेगळ्या भावनांनी तुम्हाला बांधून ठेवलंय, त्या बंधनाच्या तुम्ही पलीकडे जाल. आणि कामक्रोधानं जर खवळाल तर तुमच्या शरीरामध्ये आधिव्याधी भरतील, त्रिविध ताप तुम्हाला होईल. आणि हा ताप, ह्या व्याधीपासून जर तुम्हाला मुक्तता हवी असेल तर काय करा, शांतता धरा. आणि ही शांतताच तुम्हाला काय करणार आहे, जीवनामध्ये समाधान सुख देणार आहे. तर जगद्गुरु तुकोबरायांच्या या पॉडकास्ट क्रमांक 134 मधील अभंग क्रमांक 580च्या चर्चेला या ठिकाणी आपण विराम देऊया. जगद्गुरु तुकोबरायांचा, रवींद्रनाथ टागोरांचा संदेश मनात घेऊया आणि आपले हे पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबराय, रामकृष्ण हरी.